आम्ही आई तर आमच्या लेकराला लक्ष ठेवतो. मुळात मी का लपू? मी कुठला गुन्हा केलाय? काय केलंय? ज्या माणसांना ईश्वराची भीती असती ती माणसं लपतात. वाईट कर्माची भीती असती ती माणसं लपतात. मी काहीच वाईट नाही केलेलं. उलट ही माणसं देवाच्या कार्यात आडवी येत आहेत. यांनी गुन्हा केलाय. गुन्हा नाही, फार मोठं पाप केलंय. उलट मीच आता देवाला प्रार्थना करीन की यांना मला लवकर भेटायला पाठव. बघूच मला कोण हात लावतंय. गोपाळ, परत मला तर तुझ्यावर कुठले संकट आलेलं बघायचं नाही बघ. त्यापेक्षा तू इथे कुठेतरी आत लपून बस ना बाबा. आई, असं घाबरून कसं चालेल? मी जर माझ्या भक्तांवर आलेली संकट दूर करू शकतो, अडचणी दूर करू शकतो, तर माझ्यावर आलेलं तर मी नक्कीच करू शकतो. असं घाबरून लपून बसणं मला काही बरोबर वाटत नाही. अहो, यांना किती मारलंय त्या माणसाने बघा तरी. ती माणसं कशी असतील, काय असतील, आपल्याला कसं कळणार? हा बाबा, लालीवाणी म्हणतात ना ते खरं आहे. म्हणजे आपल्या भाईसारख्या माणसानं मार खाल्लाय हो. तुमचे तर काय हाल होतील कळतंय का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही साक्षात देवाचा अवतार आहे, मान्य आहे मला. पण आपली काळजी आपण स्वतः घ्यायलाच पाहिजे ना. प्रत्येक वेळेस देव थोडी घेणार आहे. ए, काय करणार ते? आपण आहेत नाही तर सगळे. भाऊ काय होईल ते होईल. हा हा, नाही नाही, त्यांनी फक्त आमच्या देव माणसाला हात तर लावू दे. हात पाय जागेवर सोडून ठेवू आम्ही. ए बाबा, अरे ती लय डेंजर माणसं आहे. माझं ऐका, बाबाला लपू द्या कुठेतरी. बाबा, आपलं ऐका, हे सगळं जरा शांत होऊस तर ना, तुम्ही कुठेतरी जाऊन लपा. मी तुमची व्यवस्था करतो ना. मला काहीही होणार नाही. तुम्ही विनाकारण चिंता करताय. शांत व्हा. हाय का आता? नाही, आपण सगळं मस्त समजावतोय, पण बाबाच म्हणतात कुठं जायचं नाही म्हणल्यावर मग कसं करायचं? ए, तुम्ही काय बी सांगू नका त्याला. तो कोणाचं बी ऐकणार नाही. आणि त्याच्या मागे जर परमेश्वराचा हात आहे तर तो कशाला भ्याल कोणाला? हवालदार, तुमच्या त्या जामकर साहेबांना सांगा अजून कुमक वाढवा म्हणा, माणसं वाढवा इथं. हा, जामकरनं ह्यात नाक खूप असलं तर तो आश्रमाच्या कामातही अडकाठी करेल. नाही, मला आश्रमाच्या बाबतीत कुठलीही अडचण नको आहे. नाही आप्पा, याची खरं तर काहीच गरज नाही आहे. आपण चुकीचं काही करत नाही आहोत. मग आपण हे नाही केलं पाहिजे. आणि मी सक्षम आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आपण बघून घेऊ काय करायचं ते. आपल्या देव माणसाचा जीव धोक्यात आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या देव माणसाला धोक्यापासून लांब ठेवायचंय. आपल्या देव माणसाचं आपल्याला रक्षण करायचंय. एवढं सगळं होऊन सुद्धा आपला देव माणूस इथून कुठं जाणार नाहीये. कळलं का? आता काय असं म्हणतात की जो माणूस माणसांच्या कल्याणासाठी काम करतो त्याचे दुश्मन वाढतात. बरोबर आहे का नाही? हा, तसंच आपल्या देव माणसं बरं झालेलं आहे. आता त्या संग्रामचे गुंड, पोलीस आणि आता हे आमदारबाईची माणसं आपल्या देव माणसाच्या जीवावर उठलेली आहेत. पण आता ही माणसं जर इथं आली तर त्यांना सुट्टी द्यायची नाही. सगळे तयार आहेत का? सगळे एकदम अलर्ट राहा. ते माणसं कधी पण येते आपल्या बाबाला मारायला. अरे येऊ दे, किती यायचे ते येतील जित्ती, पण इथून जाणार नाही जित्ती. हा, ही आग पाहिजे आपल्या सगळ्यामध्ये. या काय बी झालं का नाही तरी त्या आमदाराची माणसं आपल्या देव माणसापर्यंत पोचले नाही पाहिजे. नाही पोचले पाहिजे. हा, मंगेशराव दमन, पैज खाल नाही खेळा, आत्ताच सुटून आलाय आपण. ए, अरे देव मंग्या, परत एकदा जेलमध्ये गेला तरी चालेल, पण आज कोणाला सुट्टी द्यायची नाही. हा, बोला देव माणसाचा जय जयकार असो. 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 देव माणसाचा. शांत व्हा. काय गोंधळ लावलाय? तुम्हा सगळ्यांना माहितीये काल माझ्यावर हल्ला झालाय, पण मी प्रतिहल्ला केला का? नाही, मी प्रतिकार केला. हिंसा आपल्याला अजिबात करायची नाहीये. ती आमदार साहेबांची माणसं आहेत. त्यांचा नक्की काय हेतू आहे हे आपल्याला आधी जाणून घेतलं पाहिजे. आपण जर हिंसा केली तर आपण आयतच खोलीत त्यांच्या हाती देऊ. त्यामुळे आपण सगळेजण शांत बसू, शांतपणे बोलू त्यांच्याबरोबर.
मला थोडासा वेळ द्या, मी विचार करतो. पण बाबा म्हणजे जे एवढे लोक आहेत त्यांनी आल्या आल्या आपल्याला हाणायला सुरुवात केली तर शांततेत कसं काय ऍडजस्ट करणार ना? बाबा 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 तर काहीच न बोलता आतमध्ये निघून गेलं. मग आपण आता एवढे पेटलोय तर मारामारी करायची का नाही? कसं करायचं आता? हाय का बाई, हे कुठे गेले? फुलत आहे. चल बघू चल. डॉक्टर काय चाललंय हो तुमचं? हा काय चाललंय? दरवाजाला बंद करून करत काय होते तुम्ही? आणि ते मडकं काय? हे मडक्यात काय करायचंय? हाय का? नीट प्रश्न विचारलो नीट उत्तर द्यायचं असतं, एवढं कळत नाही. नेहमी वाकड्यात काय बोलायची गरज आहे? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. का आलीस इथे? त्या गुंडांचा राग माझ्यावर नाही काढायचा. डॉक्टर आधी सांगते, बघितलं ना कसले हत्यारं आणलीत त्यांनी. ज्याला उठेल त्याला मारत सुटलेत ते. तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा असेल ना तर आत्ताच्या आत्ता इथनं पळून जा. काय होणार नाही मला, तुझा बाहेर मी आलोच जा. मी 1 मिनिट म्हणजे जीव धोक्यात घालून जायचंच आहे का बाहेर तुम्हाला? कशासाठी? जाऊन कुठेतरी लपा म्हणजे जगाल तरी. झालं तुझं? निघ चल. तुम्ही काय खरे खरे देव नाही झाले. देव असल्याचं नाटक करते विसरताय का? बाहेर गेले ना तसा नसा मार खाल त्या लोकांचा. मी आत्ता सांगते, परत म्हणून नका मी सांगितलं नाही म्हणून आधीच सांगते. निघ. हा मार मला काय पण काय त्याच्यात बघू. निघ निघ, नाही ते ठेवून देईल. चल निघ. तेवढंच येतं. निघ निघ करतात बसा मार खात लोकांचा.